हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं सुंदर वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ही आहे माझी पुतणी भुवी. हिने एका फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. ज्युनियर मिस इंडिया हा खूप मोठा फॅशन शो होता, नॅशनल लेवलचा. ऑल ओव्हर इंडियातून यामध्ये पार्टिसिपंट होते आणि आमच्या भुवीने देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आणि हा शो जो होता तो इंदोरला होता, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना जाणं काही पॉसिबल नव्हतं. पण हा शो त्यांची ऑफिशियल जी चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्यावर हा शो लाईव्ह होता आणि आम्ही सर्वजण घरात बसून टी व्हीला कनेक्ट करून हा शो बघतोय. इथे आमच्या भुवीचा वॉक चालू आहे. Confidently and achieves her full potential. Thank you. तर बघितलं का तुम्ही आमच्या भुवीचं जबरदस्त असं इंट्रोडक्शन. खूप लहान वय आहे तिचं, तरीसुद्धा इतक्या कॉन्फिडेंटली ती इंट्रोडक्शन आणि फॅशन शोमध्ये इतक्या कॉन्फिडेंटली ती वॉक करते ना, ते बघून सगळेजण तिचं इतकं कौतुक करतात. आम्हाला खूप कौतुक आहे तिचं. आणि या शोमध्ये पार्टिसिपेंट केल्याबद्दल त्यासाठी आम्ही छोटंसं असं सरप्राईज प्लॅन केलं होतं. ज्यावेळी भुवी शोवरनं घरी आली तर आम्ही छोटीशी अशी सेलिब्रेशन केलं, छोटीशी अशी पार्टी केली होती. तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे. या शोचं काही व्हिडिओज मी शूट केले होते, तेच तुमच्यासोबत शेअर केले. आणि यापुढे आम्ही ती घरी आल्यानंतर कशी मज्जा मस्ती केली, कसं सेलिब्रेशन केलं, तर हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या शोसाठी ना आमच्या ताईंनी म्हणजे माझ्या जाऊबाईंनी खूप मेहनत घेतली होती. तिचा ड्रेस, तिचं सगळ्या ॲक्सेसरीज, ज्वेलरीज, तिचा वॉक, या सगळ्यांची ट्रेनिंग ताईंनी घरीच घेतली आहे. तिने कुठल्याही प्रकारचे क्लासेस वगैरे जॉईन नाही केले. ताईंनी सगळं घरी करून घेतलं आहे. आणि हा खूप मोठ्या लेवलचा शो होता आणि यामध्ये भुवीने पार्टिसिपेट करणं हेच आमच्यासाठी खूप मोठं होतं. नंबर आला. आणि हे बघा आता इथे विनरचं अनाऊन्स होत आहे आणि इथे आमच्या भुवीच्या देखील नावाचं अनाऊन्स झालंय. तिचं देखील सिलेक्शन झालं विनरमध्ये. तर ही मुमेंट आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी खूपच प्राऊड मुमेंट होती आणि हा क्षण मला मोबाईलमध्ये कॅप्चर करता आला, आम्हाला लाईव्ह बघता आलं. हे खूपच छान वाटत होतं. तर चला, तुम्हाला कसा वाटला हा शो ज्युनियर मिस इंडिया हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या भुवीचं वॉक कसा वाटला, आमची भुवी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तिलासुद्धा खूप छान वाटेल. तर आज या दोघीजणी खूप खुश आहे आणि कारण हे आहे की कोण येत आहे आज, कोण येत आहे, मोठी मम्मी, मोठे पप्पा, भुवी दीदी, रावी दीदी, सगळेजण येत आहे. आणि आज भुवी दीदीसाठी मोठं सरप्राईज आहे, हो ना? काय सरप्राईज आहे आज? दीदीचं वेलकम करायचं आहे ना आज. तर आमच्या भुवीने ज्युनियर मिस इंडियामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्यात तो जो शो होता तो होता इंदोरमध्ये आणि त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं. आणि ऑल ओव्हर इंडियाचे कंटेस्टंट, स्पर्धक तिथे आले होते. तर अशामध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं. आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ती. आणि तसेच अजून काय केलं होतं बाळा, अजून कशिश प्रोडक्शन प्रस्तुत रायझिंग स्टार, त्यामध्ये पण तिने पार्टिसिपेट केलं होतं. त्यामधली भुवी दीदी आपली विनर होती. आणि माय बोली चॅनलवर, जो मराठी चॅनल आहे त्यावर एक शो आला होता, ट्रेंडिंग सुपरस्टार, त्याची सुद्धा भुवी दीदी विनर होती. आणि रावीने सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं आणि परीने पण पार्टिसिपेट केलं होतं रायझिंग स्टारमध्ये. परी फर्स्ट रनरअप होती. तर अशामुळे आज भुवी दीदीचा आम्ही छोटंसं वेलकम करणार आहे. तिच्यासाठी सरप्राईज आहे. चला, आणि इकडे बघा ताट बनवून ठेवलंय ओवाळण्याचं.
आणि इकडे मी आज त्यांच्यासाठी बनवले चिकन, त्यानंतर इकडे बनवलाय राईस, अजून भाकरी बनवायच्या आहेत, त्या आल्यानंतर गरमागरम बनवणार आहे. आणि अजून इथे चिकन टिक्का बनवायचा आहे, मुलींना खूप आवडतो, त्यामुळे ते मी मॅरिनेट करून ठेवलं आहे, ते आल्यानंतर मग गरमागरम बनवेल. आणि परी आणि वीराची मस्त तयारी झाली आहे ना. आणि वाट बघताय दीदी कधी येईल ग? काली नाही येणार, आत्ताच येणार आहे. आणि काकानी खरं सरप्राईज ठेवलंय छोटस, पण ते महत्वाचं आहे ना. भुई दीदीसाठी सॉन्ग लावू आपण टीव्हीला. वेलकम आता येतीलच ते. चला दीदी आल्यानंतर व्हिडिओ घे. दीदीसाठी और ना एवढा मोठा तिचं वाचन किती त्याचं. दीदी वापस जाय त्यासाठी स्पेशल आहे तो. ती छान आहे, निशिगंधाची फुलं आहे ना, मस्त सुगंध आहे. मस्त आहे मम्मी. तर इथे फुलांच्या ज्या पाकळ्या केल्या आहे आम्ही, आणि ते इथे टाकतो दरवाजासमोर, म्हणजे ती ज्यावेळी घरामध्ये आत येईल या फुलांवरून चालत येईल. पण ऐनवेळी फुलं फारच कमी भेटले, फुलंच नव्हते. त्या हाराचेच 2-3 फुलं काढले होते, आणि काही झाडाला होते ह्या गुलाबाच्या पाकळ्या, तर त्या घेतल्या आणि त्या टाकल्या. आले का? नाही आले अजून. किती वेळ आहे अजून? 10 मिनिटं आहे का? हा आत्ताशी लागले. बर चालेल. शेरूला आणलंय. वेलकम वेलकम. या येऊ नका, थांबा इथेच थांबा.
बघा इथे मस्त असं औक्षण केलं आहे भुवीचं आणि औक्षण करताना मला इतकं भरून येत होतं ना, खूपच डोळे पाणावले होते आणि हातांचा थरकाप होत होता. म्हणजे खूपच प्राऊड मोमेंट होती. आपली लेक एवढी मोठी शोमध्ये तिने पार्टिसिपेंट केलं होतं आणि ती जिंकून आली आहे, एवढ्या मोठ्या शोला जाऊन आली आहे आणि इतक्या कमी वयामध्ये ही इतकी प्राऊड मोमेंट होती ना, त्यामुळे खूपच असं भरून येत होतं. तर हे बघा इथे रडतोय मी पण, ताई पण, आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आमच्या कुटुंबासाठी हा खूपच अभिमानाचा क्षण होता. खूपच छान वाटत होतं की आपली मुलगी एवढ्या मोठ्या शोमध्ये पार्टिसिपेंट करते आणि खूपच अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तर आता इथे मस्तपैकी केक कटिंग करतोय आम्ही आणि केकवर हे बघा मस्त नाव टाकलंय मिस ज्युनियर इंडिया 2025 आणि इथे बाबा भुवीच्या गळ्यात तो हार टाकताय. इतका जड होता ना तो, तर भुवीने घातलाय तो. मम्मीची पोच. बघा आज आलाय नवीन मेंबर शेरू. त्याला त्याची जागा दाखवून द्या. बघितलं का? बरोबर टॉयलेट मध्ये जाताय ना.
नवीन टॉयलेट. मध्ये जायला तो मध्ये जाईल. मस्त झालं ना एकदम. काकांनी नाही फक्त बाबांनी. आवडलं तुला नक्की? या दोघींचं काय चालू? मजा झाली मजा. इकडे सर्वजण जेवायला बसले आणि इकडे मी गरमागरम चिकन टिक्का बनवते. इकडे सगळे जेवायला बसले बघा. तुला आवडलं राहू? छान झालं. एकच नंबर. थँक्यू. मूवी कसं झालं? चांगलं झालं. हा हा. ज्युनियर मिस इंडिया 2025मध्ये आमच्या भुवीने मिस कॉन्फिडंट हा किताब पटकावला होता. तसेच संविधाने इंडियाज रायझिंग स्टारमध्ये उपविजेती ती ठरली होती. त्यासाठीच तिचं त्या दोघींचंही कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी भीम संदेश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच भारतीय महासभेचे अध्यक्ष तसेच RPIचे अध्यक्ष आमच्या घरी आले होते आणि आमच्या दोन्ही मुलींचं त्यांनी कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्या दोघींना पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. इथे सगळेजण मिळून बुद्ध परित्राण पाठ घेत आहे, कारण की सगळ्यात आधी बुद्धांचा आशीर्वाद, बुद्धांचं स्मरण करणं गरजेचं असतं. त्यामुळे आधी इथे सगळेजण बुद्ध परित्राण पाठ घेत आहे आणि त्यानंतर त्या दोघींना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. ये बाळा इकडे थोडीशी अशी पुढे इकडे तोंड केलं तरी चालेल. सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु. इचिदं पचिदं तुय्य किपमेव समिज्यतु इमिनाते संयुक्त सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय सब दुख विनाशाय भवे निब्बान संतिके बनते अनुंगहंकत्वा परित्रं बुद्ध मंगलम समन्ता चक्रवाले सुवत्रं गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराज ससूनन्तु सद्गमुखद धम्म सवन कालो अहं बदन्ता धम्म सवन कालो अयं बदन्ता धम्म सवन कालो अयं बदन्ता. ए संता संत चित्ता त्रिशरणेणंगेतं लोकतरेवा बुम्मा बुम्माच देवा वर कनकमय मेरुराजे वसंतो संतो सहेन्तु मुनिवर वचनं सोतु समग्र साधु साधु साधु. तथागताच्या प्रतापाने भूमीचे पुढील आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे भरभराटीचे यानंतर त्यांची इच्छा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा संपूर्ण हो यासाठी मी तथागतांच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या प्रतापाने त्यांना आशीर्वाद मिळो असेच मी स्वदइच्छा आपल्या समोर व्यक्त करतो आणि तथागताच्या प्रतापाने या मुलीचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचे जाऊ अशी प्रतापाच्या विचार करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाला आम्ही शिन्नरवरून आलेलो आहोत. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून आणि सिन्नर तालुका भीम संदेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सगळं पदाधिकारी आणि
या संस्थेचे अध्यक्ष विजय मोरे आज या ठिकाणी भूमीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहे. खरंच तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. सगळ्यात महत्वाचं की तिचा जो अनुभव आहे तोच तिचा एक गुरु आहे. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही काही तिला सपोर्ट केलेला नसेल, परंतु एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर सगळ्यात महत्वाचं आहे. की बुद्ध म्हणतात की त्या मुलांमध्ये लहान असतानाच त्या मुलांमध्ये जे प्रज्ञागुण निर्माण झालेले असतात ते प्रज्ञागुण निश्चितच आई वडिलांनी बाहेर काढायला पाहिजे आणि त्याला पुरस्कार द्यायला पाहिजेत. आणि त्याच्या पाठीमाग आपला हात निश्चित असायला पाहिजे. त्यांना ध्येय निश्चितच आपण द्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने या कुटुंबाने त्या मुलीला जो आधार दिलेला आहे, तिचे ते गुण ओळखलेले आहेत ते, आणि त्या गुणांवरतीच तिनं निश्चितच पायऱ्या पळत चढत मला पण असं वाटतंय की आज निश्चितच तथागताच्या प्रतापाने यांचं पुढील आयुष्य खरंच सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. तिची पुढील इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा हे बुद्ध प्रतापाने पूर्ण व्हावं अशी स्वदेच्छा इच्छा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अनंत जाधव, त्यानंतर आमचे भीम संदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय मोरे यांनी कृपया या पुरस्कार मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार द्यावा असं मी विनंती करतो.